तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। एसटी महामंडळामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत आहेत। प्रवाशांमध्ये महिलांची संख्याही जास्त आहे। दिनांक 15 जुलै रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास देवठाणा तालुका चिखली येथील 2 महिला एसटी महामंडळमधून सोनाळा बस स्टॉपवर उतरल्या। दरम्यान त्यांना त्यांचा मोबाईल गाडीतच राहिल्याचं समजलं, मात्र तोपर्यंत एसटी महामंडळ परत शेगावकडे जाण्यासाठी निघून गेली। आता मोबाईल हरवला असल्याची जाणीव होताच महिलेच्या डोळ्यातून अश्रू येण्यास सुरुवात झाली। हा सर्व प्रकार बस स्टँडवर ऑटो युनियन पाहत होती। ऑटो युनियनचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी त्या महिलेला विचारपूस केली असता महिलेने सर्व प्रकार सांगितला। त्याचवेळी अध्यक्ष राजू दही व उपाध्यक्ष शहजाद काझी यांनी त्या महिलांना तुम्ही ज्या कामासाठी इथे आले ते काम करून परत या, तोपर्यंत तुमचा मोबाईल आम्ही आणून देतो असे आश्वासन दिले असता त्या दोन्ही महिला त्या ठिकाणाहून निघून गेल्या। दरम्यान ऑटो युनियनचे उपाध्यक्ष शहजाद काझी यांनी बावनवीर व वरवट बकाल येथील ऑटो चालकांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून ती एसटी दिसल्यास थांबवण्यास सांगितले। वरवट बकाल येथे एसटी थांबवून विचारणा केली असता तो मोबाईल चालकाजवळ असल्याचे समजले। चालकाने पूर्ण माहिती विचारून समजून घेतल्यावर तो मोबाईल ऑटो चालकाजवळ दिला। वरवट बकाल येथून तो मोबाईल सोनाळा येथे परत पाठवण्यात आला। त्या दोन्ही महिला त्यांचे औषधीचे काम निपटवून परत आल्या असता त्यांना त्यांचा मोबाईल ऑटो युनियन जवळ दिसला। मोबाईल परत मिळाल्यावर त्या महिलांनी ऑटो युनियनचे आभार मानले। यामध्ये ऑटो युनियन अध्यक्ष राजू दही, उपाध्यक्ष शहजाद काझी, कोषाध्यक्ष शेख रफीक, उमेश उमाडे, संजू बारबदे, शेख हुसेन तसेच बावनबीर ऑटो युनियन अध्यक्ष जमीर मिर्झा, शेख रोशन, वरवट बकाल येथील मिलिंद वानखडे यांनी परिश्रम घेतले। MCN न्यूज मराठीसाठी कैलास खोट्टे, सोनाळा।